नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओचा विषय असा थोडा आहे, थोडा म्हणजे त्याला काय म्हणायचं, ते लोक नाहीत का कॅप्शनमध्ये टाकतात मी शेळी गोट फार्म बंद करतो, शेळी पालन बंद करतो, हे असं तसं काहीतरी असते. मित्रांनो, ते त्यांना बंद करायचं नसतं, त्यांचं सांगायचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा राहतो आणि ते तसं कॅप्शन टाकतात. आणि होतं काय ना, मग त्याला फ्यू जास्त भेटण्याकरता करतात की कशासाठी करतात हे कळत नाही मला. व्ह्यूज वाढवण्यासाठी करत असेल तर ठीक आहे, पण काय होतं, ते सांगताना सुरुवातीला मेसेज द्यायला का करतात सुरुवात, पण ते जरा एखादा नवीन शेळी पालकांनी त्यांचा व्हिडिओ पाहितला, ते सुरुवातीला काहीतरी खर्चाचं सांगत राहतात. मग होतं काय ना मित्रांनो, जो नवीन शेळी पालक आहे, जो करायचं आहे, ज्याची करायची इच्छा असते, आणि तो जर असं समजा असा व्हिडिओ काही पाहितला, मी शेळी गोट फार्म बंद करतोय, खर्च होतोय, आणि शेवटला ते काय त्याचं सांगायचं आहे ना, शेवटच्या 2-3 मिनटामध्ये ते सांगतात. असं बंद करत नाहीत, बंद करणार नसतात ते, पण ते शेवटच्या 2-3 मिनटामध्ये जर थोडंसं इमोशनल करून मग लोक त्यांचे व्ह्यूज खूप त्याला भेटणार, ही अशी काहीतरी पॉलिसी येते. मित्रांनो, तुम्ही जे व्हिडिओ बनवतात ना यूट्यूबवरती टाकण्याकरता, शेळी पालक ज्यांचं गोट फार्म आहेत त्यांनी असं नाही केलं पाहिजे ना. समोरच्याचं म्हणजे काय होतं, धीर निघून जातो त्याची म्हणजे त्याला करायची इच्छा तर राहते, पण तुमचा व्हिडिओ राहतो असा की तो पूर्ण कधी, आता सगळेच लोक पूर्ण पाहतात असं काय नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही थोडासा विचार करून आपण काय म्हणजे काय आपल्याला काय सांगायचं आहे हे मुद्द्याचं सांगितलं पाहिजे. तुम्ही सुरुवातीला सुरुवात करणार असं तुमचं पार गोट फार्म डब घ्यायला आलेलं म्हणूनच दाखवणार, मग शेवटच्या 2-3 मिनटामध्ये तुम्ही सांगणार मी हे असं कोणतरी म्हणलं, ते तसं कोणतरी म्हणलं, म्हणून मी शेळीपालन बंद करणार होतो असं, आणि मी काय बंद करणार नाही. पण मित्रांनो, होतं काय ना, नवीन शेळी पालकाच्या डोक्यात काय राहतं, तो शेवटपर्यंत बघत नाही. तो मध्येच 1-2-4 मिनटाचा, तुमचा समजा 8 मिनटाचा व्हिडिओ असेल किंवा 10 मिनटाचा असेल, तो 4-5 मिनटं किंवा 7 मिनटं पण तिथपर्यंत पाहतो तो. मग त्याचं तिथं आहे ना मनोबल खचून जातं ना. मग ते शेवटला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही चांगलंच सांगता, मी असं म्हणत नाही की तुम्ही काही म्हणजे वाईट सांगण्याचा प्रयत्न करतात, पण तसं न करतात. काय तुमच्या अडचणी आहेत, काय कसं तुम्ही त्याच्यातून उभे राहिले, काय केलं हे सांगणं गरजेचं आहे. नाही तर कॅप्शनमध्ये टाकायचं मी गोट फार्म बंद करतोय, मी हेच करतो आणि मी तेच करतोय. काय गरज आहे सांगण्याची? बंद करायचं आहे ना तुम्हाला, आता बंद करून टाका ना. पण जो नवीन शेळी पालक होणार आहे त्याचं का पण तुम्ही मनोबल खालीवर करता? त्याला सुरुवातीलाच कशाला तुम्ही इतका खर्च होतो तितका खर्च होतो दाखवता? काही गरजच नाही ना तुम्हाला. त्याच्यात हिंमत असेल तर तो करल. तुम्ही करण्याच्या अगोदर त्याचं पर असं त्यांनी तिकडं म्हणजे हेच केलं नाही पाहिजे, त्यांनी शेळीपालन केलंच नाही पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न करतात. तसं करू नका मित्रांनो, कारण प्रत्येकजण आज हे स्पर्धेचं युग आहे आणि जगण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही करणं गरजेचं आहे. कुणी काय कुणाला आयतं आणून द्यायला आज मोकळं नाही. आपले स्वतःचे आईबापा पण आपल्याला आयतं खाऊ घालायला तयार नाहीत, मग लोकांचं तर लांबची गोष्ट आहे. मग त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं, तुम्ही जे बोलायचं आहे ना ते मुद्द्याचं सांगत जा. तुम्ही येड्यासारखं काहीतरी कॅप्शन टाकतात, लोकाला भावनिक करतात, आणि लोक भावनिक झाले म्हणजे तो जो त्याच्यातून 1-2 तुमचं पाहून आत्तापर्यंत जे व्हिडिओ पाहितलेत तो पाहून येणार, आणि त्याला जर असा व्हिडिओ दिसला की तो मग तिथं खचून जाणार. तसं करू नका मित्रांनो. तुम्हाला बंद करायचं असलं बंद करा, चालू ठेवायचं असलं चालू ठेवा, पण कोणाला चुकीची माहिती देऊ नका. आणि तुमच्यामुळे एखादं जर तुमचं पाहून जर करायची इच्छा असली, उलटं चांगलं आहे ना, तुमच्यामुळे कुणीतरी पाऊल टाकतंय, तुमच्यामुळे कुणाचं तरी कल्याण होणार आहे. मग त्याच्यामुळंच मी जर तुमच्यापासून कोणाचा फायदा झाला तर चांगलं आहे ना मित्रांनो, काहीच वाईट गोष्ट नाही ना.
तो फक्त तुमच्याकडून काहीतरी शिकणार आहे, तुमचं काहीतरी ज्ञान त्याच्या कामामध्ये यूज करणार आहे. तुम्ही जे सांगितलं गोष्ट म्हणजे ज्ञान जे तुम्ही त्याला सांगितलं आहे ते त्याचा यूज करणार आहे. तुम्ही तसं न करता काहीतरी वेगळंच करता आणि वेगळं केलं की ते थोडंसं वेगळं होऊन जातं लोकांच्या मनात. कोण म्हणतं तुम्हाला शेळीपालन परवडत नाही? कुणाला परवडत नाही? ज्याचा सगळा चारा इकतचा आहे आणि जो एकदम बंदिस्त शेळीपालन आहे त्याला परवडतच नाही. जो शेळीला किमान 2 घंटे फिरून आणतो ना त्याला शेळीपालन कधीही परवडतं. त्याचा मेडिसिनवरचा जो होणारा खर्च आहे तो सर्वात कमी होऊन जातो. चाऱ्यावरचा खर्च कमी होतो. समजा त्याच्यात पण फरक आहे. बंदिस्तमध्ये पण थोडासा फरक आहे. कसं आहे, ज्याच्याकडे जमीन असेल स्वतःची तो करू शकतो, त्याला काही अडचण नाही येत पूर्ण बंदिस्त. पण त्याला पण खर्च येतोच मित्रांनो. मेडिसिनला त्याला मेडिसिनसाठी खर्च येतोच राहतो. पण त्याची तेवढी हिंमत राहते. तो आज इथपर्यंत पोहोचला म्हणजे असं सहजासहजी नाही ना पोहोचलेला. त्यांनी सुरुवाती 1-2 शेळ्यापासून केलेली असते. त्याच्याकडे आज 50, 100, 500 कितीतरी हजारो पटीने शेळी झालेली असती. हे आपणच काय करतोत ना, म्हणजे सवय आपल्या लोकांना एकमेकाचे पाय खेचण्याची. तशी काय पद्धत वापरू नका मित्रांनो. आपण थोडंसं आपल्यापासून जरी कुणाला थोडं भेटत असेल, आपल्या पुढं जरी जात असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही ते करण्याच्या अगोदर तुमचा काहीतरी दुसराच व्हिडिओ येतो. त्याच्यामध्ये त्याचं जो तुमचा सबस्क्रायबर असतो तो तुमचा आवडीचा व्हिडिओ पाहतो. मग त्याला वेगळंच वाटतं थोडंसं. मला नाही का काही सांगता येत, मला अडचणी नाहीत का काही. पण अडचणी आहेत, पण त्या अशा मोठी अडचणी काहीच नाहीत. मला मेडिकलवरती खर्च नाही, मला खुराकावरती खर्च नाही. मला अडचण कशाची? फक्त आमच्या इकडे थोडंसं चरण्याकरता असं मोकळं एकदम जागा नाही. आम्हाला थोडंसं अडचणीने चारावं लागतं, एवढीच अडचण आहे. पण आम्ही जातोच ना मित्रांनो. का आम्ही लगेच यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो आम्ही बंद करणार असं काही सांगतो का? नाही. मग मित्रांनो तसं करू नका. कुणाच्या भावना दुखवण्याचं काम हे केलं नाही पाहिजे. चला तर मित्रांनो थांबतो इथेच.